जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, आज इथे रंगणार आहे ग्रामसभा आणि आजच्या ग्रामसभेचा विषय आहे क्षमा. चला बघूया आज इथे कोण कोणाला नेमकं कशासाठी क्षमा करता येते तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकरांना. हो सांगते हो. मास्तरांनो, असं मध्येच कित्याक बोलावला असता तरी सांगा. नाही माझ्या घरी बारक्याक ताप इलो, माका घरी जाऊचा. काकीनू, तुम्ही काय बारक्याला तव्यावर चपाती म्हणून भाजताव काय? बघा त्यात आपल्याला कसा असतो सुरुवातीला सांगतात सगळं. चिकू थोबडावतलय. माझ्या बारक्याबद्दल एक शब्द पण ऐकून घ्यायचा नाही, सांगून ठेवतोय. चिकू जरा शांत राहा. मास्तरांनो, कित्या बोलवलं एवढ्या घाई घाईत? एवढ्या घाई घाईत माका फुल पण गावणार नाही म्हणून जास्वंदीचं फुल लावून इलं व्हायचं. सांगतो सांगतो कोको सांगतो. काय झालेलं आहे, आज आहे 7 जुलै, म्हणजे काय तर वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे. अच्छा, ह्यात काय हा काय नवीन आता? वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे म्हणजे जागतिक क्षमा दिन. अच्छा अच्छा, पांडुदादाची लेख ती क्षमा, गेल्या महिन्यात लग्न झाला ती. नाही पम्या, पम्या. बघ रे, मुलींचे विषय नाही चाललेत. नाही ना, क्षमा बोल. क्षमा नाही, क्षमा. हा हा ती नाही रे, ही वेगळी आहे. काय काय माहितीये तुम्हाला कोणाबद्दल बोलतोय मी? क्षमा म्हणजे माफी, दया, माफी, क्षमा. माफी, हा. हा, 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 हा. हा. तर आज आहे वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे म्हणजे जागतिक क्षमा दिन. हा, हा. हल्ली जगात जे काही युद्ध सुरू आहेत, लढाया सुरू आहेत, एक देश दुसऱ्या देशावरती आक्रमण करतो, बॉम्ब फेकतो, युद्ध सुरू करतो, हे सगळं कशातून सुरू होतं? बॉम्ब बॉम्ब मधून सुरू नाही, हेवी दाव्यांमधून सुरू होतं ना. हा हा. राग रुसवे जे असतात, द्वेष इतका पसरला गेलाय, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या वाढतायत, लोक आपली मूळ वृत्तीच विसरायला लागलेले आहेत. इतर प्राण्यांपासून आपण मानवजात वेगळी का आहे? कारण आपल्यात एक अत्यंत महत्वाचा गुण आहे, तो म्हणजे माणुसकी. हा, बरोबर. आपण दयावान असणं, आपण एखाद्याला माफ करणं, हे आपण विसरूनच गेलेलो आहोत. खरंय. प्रत्येक जण मनात काही ना काहीतरी कुठला ना कुठला तरी राग जपून ठेवतो, कोणा ना कोणाबद्दल तरी काहीतरी वाईट विचार मनात ठेवत असतो. या सगळ्या गोष्टींचा निचरा करायला हवा की नाही? तो निचरा आपण कसा करतो? या भावनांचा निचरा आपण कसा करतो? तर आपण समोरच्याची माफी मागायला हवी. ज्याने माफी मागितलीये, जो दुखावला गेलाय, त्याने सुद्धा ज्याने माफी मागितलीये त्याला माफ करायला हवं. कारण माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा देखील मोठा असतो की नाही? पण हल्ली ते होतच नाही. आणि म्हणून 7 जुलैला जो वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे असतो, तो आजपासून आपण आपल्या गावात सुद्धा साजरा करायचा. बरोबर की नाही? जे काही जुनं झालेलं आहे ते सगळं विसरायचं, नव्याने मैत्री करायची आणि पुढे जायचं. पण त्याला काय होणार मास्तर? त्याने काय होणार म्हणजे गावागावातली भांडणं मिटतील. आता आपल्या आणि शेजारच्या गावचं काहीतरी आहे ना भांडण, संबंध सुधारतील. आणि महत्वाचं म्हणजे तंटामुक्त गाव या अभियानात आपल्याला कदाचित प्रथम क्रमांक मिळेल. वा वा. हे चांगलंय. काय पण मास्तर, आपण ते संक्रांतीला बोलतोच की तिलगुल घ्या आणि गोडगोड बोला. सकाळी बोलतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला, संध्याकाळी पतंगी कापल्यानंतर एकमेकांच्या उरावर बसता तुम्ही. मास्तरांनो, तुम्ही आता बोलला ते बाजूच्या गावाबरोबर भांडणं मिटवायचे आहेत आणि मकर संक्रांतीचं पण बोलले आहेत. तर नेहमी तुमच्या नेतृत्वाखाली आपण काही ना काहीतरी मोहिमा राबवतो, बरोबर आहे? खरंय. बरोबर. तर ह्या मकर संक्रांतीला आपण शेजारच्या गावात जाऊन सरपंच घ्या आणि गोड गोड बोला अशी मोहीम राबवली तर म्हणजे काय आहे, शेजारच्या गावावरची भांडणं पण मिटतील आणि आपल्या गावातला हा सोनपापडीचा नको असलेला डबा पण देता येईल. नाही नाही, तुम्ही फक्त डबात आतली सोनपापडी एक्सपायर झालेली आहे. बरोबर. माझा काय संबंध आहे? तुमचाच संबंध आहे. शेजारच्या गावावर भांडणं तुम्ही केली. हेच नाही करायचंय आपल्याला. त्यांना पण सांगा. सॉरी. हेच समजावतोय की नाही, हीच भांडणं नको आहेत, हेच हेवे दावे नको आहेत, एकमेकांबद्दल हे जे काही विचार तुम्ही करता, हे जे काही राग रुसवे आहेत ते सोडा आता. हा महत्वाचा दिवस आहे, कळतंय का तुम्हाला? आपल्या आयुष्यात जगण्याचा एकच मूलमंत्र असायला हवा, तो म्हणजे फॉरगेट अँड फॉरगिव्ह. काय म्हणालो मी? मलमूत्र.
मूल मंत्र म्हणालो मी. मग मी काय बोलतोय काय शांत राहा जरा. सरपंच, फॉरगेट अँड फॉरगिव्ह म्हणजे आधी लक्षात घ्या याचा अर्थ काय. फॉरगेट अँड फॉरगिव्ह म्हणजे विसरा आणि माफ करा. हे तुम्ही बोलताय विसरा, पण आम्ही इकडे विसराव तिकडे ते माईक वरून शिव्या का घालतात मग आम्हाला? विसरा म्हणजे वाक्य विसरा नव्हे. विसरा म्हणजे ज्या काही वाईट गोष्टी घडलेल्या आहेत त्या विसरा. वाक्य पण सगळी वाईट असतात, डोक्यात येतच नाही, तर आम्ही काय करायचं? सावकाश या माणसाला गप करा. वाक्य वाईट नसतात. तुमचं पाठांतर होत नाही ते सांगा. नाही तर काय कोण बोललं माझे पाठांतर होत नाही? गप्पा बसा. कोण नाही बोलत ते सांगा. गप्पा बसा शिकवा. मुळात हे लक्षात घ्या, ज्या काही वाईट गोष्टी झालेल्या आहेत त्या विसरा, समोरच्याला माफ करा आणि पुढे चला. माफी मागायला शिका. मास्तर हं. मी कोणाची माफी बी मागणार नाही. का? हे बघा आपण जी काय करतोय सगळे छाती ठोकपणी करतोय, त्यामुळे आपण कवा चुकत बी नाही आणि कुणाच्या बापासमोर झुकत बी नाही. सावत्या, यमक म्हणून छान, वृत्ती म्हणून घाण. अहंकार झाला हा. बरोबर. मग हा गर्व झाला. लक्षात घे, गर्वाचं घर कुठे असतं? तेवला जवळ गुरवाचं नाही, गर्वाचं. मास्तरांनो, गर्वाचं घर खाली असतं. मी काय म्हणतो ही लाल मिरची एकदा या पोपटाला खायला द्या ना. हे काय बोलत आहे? एवढी साधी मन माहित नाही तुम्हाला. अरे त्या थांबा रे, मला थांबा ऐका थांबा थांबा महत्वाचं सांगतोय. आणि मी काय पोपट आहे त्याला कानपाट फोडीन? इतक्या उशिरा कळतंय तुम्हाला तो पोपट म्हणाला ते? झाड ना ढोपर काढून पुढे मारल एकदा. थांबा रे, थांबा जरा, शांत बसा. शांत व्हा. महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया का आपण? हा चला महत्वाचं. सावत्या, काय गैर आहे मला सांग. आपण जर चूक असू, आपली जर चूक झालेली असेल तर झुकण्यात काय गैर आहे? आपण मी चुकलोच नाही तर मग असं आपल्याला वाटतं. प्रत्येकाला हेच वाटत असतं की मी चुकीचा नाही, समोरचा चुकीचा आहे. पण कधीतरी एकमेकांशी बोला, बरोबर आहे. त्याला माफ करा. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांचा तो अभंग माहिती आहे ना? नाही मला नाही माहित. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती. हा अभंग माहिती आहे ना? मग आधी का नाही म्हणालात? तुम्ही तो म्हणालात ना अभंग, तो आम्हाला थोडी माहितीच असणार आहे. हा अभंग आम्हाला माहिती आहे. अरे मग आधी पूर्ण ऐकायचं. मी हाच अभंग म्हणत होतो मोरे. अच्छा. मग अर्थ काय? महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळी वाचती म्हणजे काय? ही मोठी मोठी जेव्हा संकट येतात तेव्हा ज्यांच्या अंगी ताठरपणा असतो, ज्यांच्या अंगी गर्व असतो, अहंकार असतो, अशी मोठी मोठी माणसं मोडून पडतात. त्यांचा तग नाही राहत तिथे. पण जी माणसं विनयशील असतात, नम्र असतात, ज्यांच्या अंगी लवचिकता असते, अशी लव्हाळी सुद्धा टिकून राहतात या मोठ्या मोठ्या संकटांमध्ये. लव्हाळी म्हणजे काय? गवत असतं की नाही? शेवाल उभं शेवाल. बरोबर. गवत तेच म्हणालो मी. तेच. तर आपण कसं असलं पाहिजे? लव्हाळ्यांसारखं असलं पाहिजे की नाही? कडक नाही बघायचा. हा. तर माझं तेच म्हणणं होतं, आजचा दिवस आपण सत्कारणी लावूया आणि आपल्या गावात सुद्धा वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे साजरा करूया. जर कोणाला कोणाची माफी मागायची असेल तर ती मागून घ्या. मास्तर, हं. मला माफी मागायची. वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बघण्यासाठी. ही वृत्ती अत्यंत महत्वाची. तो पुढाकार घेतोय. छान, कौतुक आहे. कोणाची माफी मागायची आहे? मला सरपंचांची माफी मागायची. माझी काही चला मागतो केलं मागतो आधी ऐकून घ्या ना कशासाठी माफी. सॉरी बोला बाबा काय? सरपंचानू, हा. मागे तुम्ही झोपल्यानंतर रात्री तुमचा आवडता कोंबडा रात्री 2 वाजता बांग द्यायचा आठवतोय काय? अरे हो रे, तो वसारा. अरे म्हणजे माझी झोप मोड व्हायची. तो कोंबडा आरवायचाच. मला वाटलं सकाळ झाली. मी लागेच गोठ्यात जायचो म्हैसीचं दूध काढायला, पण ती वसाडी दूध द्यायची नाही, लात मारायची. कारण तो रेडा होता. ती येडाय काय रे, रेड्याचं दूध काढायला वाचाड्या? मला माहित आहे माझी म्हस आहे ना, उजडल्याशिवाय दूध देणारच नाही. मग मी घड्याला बघायचो, तो रात्रीचे 2 वाजलेले. पण मला कळायचं नाही की माझा हा कोंबडा रात्रीचा 2 वाजता का करतो. कारण तिकडे मी यायचो रात्री. तू कशाला यायचं बसाऱ्या? मी काय करायचो सरपंचानू, आमच्याकडे तर हंडीचा बल्ब आहे माहिती ना, त्या घेऊन यायचो मी रात्रीचा. आणि तुम्ही त्या शिबाडक्या खाली कोंबड्या ठेवता बघा. शिबाडा काय असते? डालग पुराड असतं ना. काय त्याचं काय? त्यात तुमचा आवडता कोंबडा आहे ना, त्याच्या डोक्यावर ठेवायचा तो बल्ब. तर त्याला वाटतं सूर्य डोक्यावर आला की का? अरे मलाच उशीर झालाय बांग द्यायला, आणि लगेच तो 2 वाजता बांग देऊन टाकायचा. करतोस काय तू वाचाड्या? असं करतोस तू वाचाड्या? नाही म्हणजे हे करायचो, पण पुढे अजून पण करायचो गोष्टी. काय?
सगळे शिबाडकी वर करायचो, सगळ्या कोंबड्या बाहेर काढून टाकायचो. मग तुम्ही रात्रीचं कोंबड्या पकडताना असं दिसायचो माहिती. अख्ख्या गावात रात्री 2 वाजता कोंबड्या पकडणारा सरपंच मी एकट्यानं बघितलाय. हे वाछाड्या, तुला काय अक्कल बिकल काय? लाज वाटायला पाहिजे वाछाड्या. तू हे असं करशील, ही तुझ्या अंगात मस्ती वाछाड्या. मी चांगला मूड मध्ये यायचो, म्हणजे झोपायच्या मूड मध्ये यायचो. डोला लागला रे, लागला का तो वाछाडा बांग द्यायचा माहिती. मी बायकोला बोलला, ह्याचा आज रस्सा कर वाछाड्याचा. रात्री 2 वाजता कशाला करायचंय वाछाड्याला? हो सरपंच हो. अरे, कुठं फेडतील हे सगळं? हा, बने तू यांना जागवण्यासाठी रात्रीचा स्वतःही जागा राहायचास. आवलंय माझ्या याची. काय करायचं बने तुझं? माफी माग त्यांची. सरपंचानू, मला मोठ्या मनानं माफ करावं. माफ करा. असं नाही. ठीक आहे, बघा हे बरोबर नाही. छोट्या मनानं माफ केलेलं, मोठ्या मनानं करायला सांगा. आम्ही जर प्रथा पाळतोय की नाही, प्रामाणिकपणे माफी मागतो. बरोबर आहे. हो, हे असं नाही, हे असं बरोबर नाही, आहे. मोठ्या मनानं बरोबर माफी नाही. मागा. बरोबर आहे की नाही? थांबा थांबा सरपंच, वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे आहे. हा. करा माफी करा मोठ्या मनाने. म्हणा त्याला नीट नीट म्हणा, बने मी तुला माफ केलं असं म्हणा. बने तुला माफ केला, आय लव्ह यू. चल. पुढचा कशाला बोलताय? पुढचा कशाला बोलताय? आय लव्ह यू कशाला बोलताय? मी तुमची बायको आहे. फक्त माफ केलं बोला ना, आय लव्ह यू कशाला? अरे जस्ट एक प्रेमाने असं बोललो. कशाला प्रेमाने बोलताव? आमच्या बायका आहेत आमच्यावर प्रेम करायला. जेवढं सांगितलं तेवढंच करा. साडी पडली तू अंडावर. आज फर्ग्युसन डे आहे ना, मग काय काय झालं तुम्हाला? अरे कुठला फॉरगिव्हसन डे? 7 जुलै काय आहे ना. फॉरगिव्हनेस डे. फॉरगिव्हसन नाही, फॉरगिव्हनेस. हा येईल संध्याकाळपर्यंत. हा, हरकत नाही. हा. आता तू माफी मागितलेली आहेस, तुम्ही सुद्धा माफ केलेला आहे. केलंय माफ. चल. हा विषय इथेच संपला. हा. याच्यावरून आता कोणी राग रुसवा मनात धरायचा नाही. अजिबात नाही. हं. बाकी कोणी आहे गावात ज्याला कोणाची माफी मागायची आहे? मास्तरांनू, हा पम्या, माफी मागायची. कोणाची? सरपंचांची? तू पण माझ्यावर झालास बस. अरे माफी मागायची म्हणून आपले एक खुल्या मनाने माफी मागतो. बर बर, पण कशासाठी माफी मागायची आहे? सरपंचानू, तुम्ही मागं माहितीये विहिरीवर आंघोळीला यायचा. विहिरीवर आंघोळ कर म्हणे, जाम मजा येते. आंघोळ सगळी उघड तुमची सगळी आंघोळ आटपली की तुम्ही शेवटचा तांब्या घ्यायचा आणि सगळा फेस व्हायचा. हो हो. माहिती आहे ना? अरे हो, मला वाटायचं हिच्या हातला भुताटकी कुठून आली, एवढा फेस कसा येतो? नाही, भुताटकी नाही, तुमच्या शेवटच्या तांब्यात मिस शॅम्पू टाकायचो. तू शॅम्पू टाकायचा? हा म्हणजे तू येडायस का वाचाड्या? मला वाटायचं भुताटकी आली कुठून, एवढा फेस कसा येतोय? 3.5 तास मी आंघोळ करत होतो वाचाड्या. तरी बोलतोय एवढा कसा फेस आला? एवढा साबण कुठून टाकला मला भेटला? सारखा धुतोय वाचाड्या. तो टॅटू माझा पुसट झाला माहिती आहे वाचाड्यानो. काय काय काय? टॅटू पुसट झाला माझा. तुमच्या अंगावर टॅटू आहे? आम्हाला कधी दाखवला नाही तो. बघू देते. कानफार फुरून वाचाड्या. आता हाय तो राहिलाय काय? एवढा फेस झाला, इथं छातीवर काढला होता विंचरचा टॅटू. तो वाचाड्या फेसने हलू हलू डायरेक्ट बेंबीत गेला. एवढा तो घसरला त्या साबणावरती. म्हणजे आता तर लोकांनी बोललं, बाबा तुझा तो टॅटू दाखव. मी काय दाखवू वाचाड्यानो? हो हो हो. बरोबर आहे, बरोबर आहे. सरपंचानू, तुम्हाला होणारा त्रास आम्हाला कळतोय. मज्जा तर येते आहे. पण त्रास त्रास आम्हाला कळलेला आणि म्हणून मी तुमची आपलं एक काय ते म्हणतात ते सरपंच महोदय, मोठ्या मनाने मी माफी मागतो. हा. वाचाड्याला माफ नाही करणार वाचाड्यानो. सरपंच टॅटू माझा गेला माहिती काय बेंबीत. आता काय करायचं? सरपंच आता त्याने माफी मागितलेली आहे ना, माफ करून टाका त्याला. एका केलं माफ झाले. मास्तरानू, तुम्ही काय सांगितलं? परंपरा आहे. आज काय तो वर्ल्ड तो काय तो डे आहे. Forgiveness day आहे. हा, तुम्ही सांगितलं आपण ती परंपरा पाळायची. आमची तरुण पिढी परंपरा पाळते. हे जुनी पिढी काय नाहीतर काय? माफ करते. हे काय मोठ्या मनाने माफ करायला सांगा. आता आम्ही पण हे पाळणार नाही. काय सांगतो तुम्हाला? थांबा. त्याला मोठ्या मनाने केलं माफ. चाल. हे काय? माफ करा माफ करा. आज मोठ्या मनाने. फुरसुंडी डे आहे हे सगळं 7 जुलै. कुठला फुरसुंडी डे? आहे ना? फॉरगिव्हनेस डे आहे. हा तोच. हा. थांबा ना मोरे, थांबा. माफ करा. हा करा, माफ करा. आहे बाबा, केलं तुला माफ. चाल. असं नका ना, नीट प्रेमाने करा ना. पण एवढा त्रास झाला त्याने मागितली की नाही माफी? हा, ठीक आहे, माफ केलं. छान छान असं हसत हसत म्हणा की मी तुला माफ केलं. माफ केलं छान. हा, झालेलं आहे, तुमचं सुद्धा मिटलेलं आहे. आता महत्वाच्या टप्प्याकडे वळूया. हा पहिला टप्पा होता, हाही महत्वाचा होता, पण अत्यंत महत्वाचा टप्पा माफ करणं.
सरपंचांकडे पहा, त्यांनी कसं सगळ्यांना माफ केलं. म्हणजे आपल्या गावात सगळ्यात मोठ्या मनाचा माणूस कोण? तर सरपंच. सरपंच. तुम्ही इतक्या चुका केल्या पण त्यांनी माफ केलं. तुम्ही परत कराल तर कान फार फोडून हो हो सर हो. काय होतं लक्षात घ्या, बऱ्याचदा असं होतं की अनावधानाने आपण समोरच्याला दुखावून जातो आणि आपल्याला त्याची कल्पना नसते. बरोबर. पण समोरचा जो दुखावला गेलाय त्याला त्याची जाणीव असते. तर त्याने स्वतःहून पुढे या आणि त्याने ज्याच्याकडून दुखावले गेलात त्याला मोठ्या मनाने माफ करा. त्याला त्याची जाणीव करून द्या की बाबा तू असं असं वागलास, त्याच्यामुळे मला दुःख झालं, मी रुसलो, मला वाईट वाटलं, पण आता मी तुला माफ करतो. समोरच्याने ज्याने त्याला दुखावलंय त्याने सुद्धा मोठ्या मनाने माफी मागा. हा बरं. अच्छा. मला माफ करायचे. कोणाला माफ करायचंय तुला? कोणाला? त्याला माझ्यावरच आहे सगळे. अरुण कदम नावाचा आपल्या गावात अत्यंत निर्लज्ज, निकृष्ट, नल्ला सरपंच आहे, ज्यानं आपल्या गावाची वाट लावलेली आहे, उकिरडा केलाय आपल्या गावाचा. खरंय. त्यांच्याबद्दल मनात राग न ठेवता निर्लज्ज माणसाला मोठ्या मनानं माफ केलं मी. वा वा. वा वा आता मस्त. अरे काय फालतूगिरी झाली, माफ केलं काय? नल्ला बोललाय तो वाचाडा. नल्ला बोललाय तो. नाही पण माफ पण ती करतो. म्हणून काय? बरोबरच बोलली पण माफ केलं नाही. हा बरोबर, सावतेच बरोबर आहे. याला ह्याला काय अर्थ आहे? काय सरपंचानू त्याचं बरोबर आहे, त्याने माफ केलं ना तुम्हाला. माफ केलंय मी. मला पण माफ करायचं तुम्हाला. मला मोठ्या मनाने तुम्हाला माफ करायचं आहे. मी सांगतो का ते. हा, काय? मला सांगा, आपल्या गावात बुलेट ट्रेन आतापर्यंत यायला पाहिजे होती की नको? पाहिजे होती. बुलेट ट्रेन यायला पाहिजे होती ना? मुद्दा आहे. आणि ही सगळी जबाबदारी कोणाची होती? सरपंचाची. या माणसाची ना. पण या माणसानं आजपर्यंत बुलेट ट्रेन आणले का आपल्या गावात? आहे ना. नाही. तरी पण मी त्याला मोठ्या मनाला माफ करतो. वा वा बने वा अरे वा. वाछाड्या, बुलेट ट्रेन काय साधी ट्रेन येत नाही आपल्या गावाला. अरे ग्रामसभेच्या दिवशी फक्त 7 लोक येतात. बुलेट ट्रेन कशाला मरायला येईल वाछाड्या? अरे मग काय लायकी आहे तुमची सरपंच म्हणून मला सांगा. तुम्ही त्या लायकीचे आहात काय? अहो साधी गावची लोकसंख्या नाही वाढवू शकत तुम्ही. अरे कशी वाढाल? रात्री 2 वाजता कोंबडा बांग देतोय तो, लोकसंख्या कशी वाढाल वाछाड्या? आमच्यावर टाकतात सगळं. माफ करतो एवढा. मस्तरांनो, मी हयसर कधीची बसून असय, माका एक वाक्य देणार नाही. तरी पण यांका काय वाटणार नाही म्हणून मी पण मोठ्या मनाने माफ करतो यांका. लायचं ना, तुला कोणी अडवलंय? बोल ना तू. असं बोलतेस का तू? हे चिडवून दाखवत आहे. आता ही बस. वा 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 वा, अतिशय सुंदर विषय. आपण हास्यरसिकांना विचारूया. निर्मितीताई, मला नेहमीच ही ग्रामसभा खूप आवडते, खूप मजा येते याच्यामध्ये. बिचारा अरुणची वाट लावता तुम्ही. आणि रसिका आणि शिवाली, मी तुमच्याशी सहमत आहे. काय यार एकच वाक्य बोला. आणि चिडवलंस तू तिला तिथे. खूप मजा आली. पृथ्वी मोरे, सावत्या, बने, रमेश, खूप खूप मज्जा केली. काय झालं? काय हसताय? कोणतरी राहिलं ताई. कोणतरी कोण राहिलंय? रमेश. अच्छा, तू आहेस किट मध्ये. हा माझ्या नाटकाचा लेखक. बिहीणबाई जोरात या नाटकाचा हा लेखक. हा नाटक सुरू झाल्यानंतर मला आज इथे भेट. जाऊ दे, त्यालाही माफ करून टाका. तेच बोलते मी, तेच म्हणते. पण म्हणजे आतमध्ये जेव्हा ऑडियन्स येतो तो सांगतो की प्रथमेशला सांगा, खूप छान लिहिलंय त्यांनी नाटक. ते सांगायलाही तो भेटत नाही. त्यासाठी मी त्याला माफ करते. आणि तुमचा ऍक्ट खूप छान झाला. थँक्यू ताई. थँक्यू ताई. येस महेश सर. सर्वप्रथम निर्मितीचं अभिनंदन. काय सुंदर रित्या तिने तिच्या नाटकाचं प्रमोशन केलं. सही पकडे हो. तिला आपण माफ करूया. पण अरुण, तुला विशेष कॉम्प्लिमेंट्स यार. तू कमाल केली. म्हणजे तुझा तो आवाज आणि तुझं ते बोलणं आणि तुझा चिडणं, कधी कधी मला भीती वाटते का एखादी नर्व स्नॅप होईल का काय. इट्स सो स्कॅरी. बट तू कमाल आणि कन्सिस्टंटली तू करतोस आणि त्याच टोनमध्ये. आणि ऑफकोर्स पृथ्वीक, यू आर ॲज युजल ब्रिलियंट. थँक्यू सर. आणि आता मी मोरे आणि या सगळ्यांचे नावं घेत नाही कारण माझी नावाचा फार मोठा गोड आहे. It's okay, sir. त्यासाठी आम्ही सगळेजण तुम्हाला माफ करतो.
तुम्ही सर्वांनी प्लीज मला माफ करा. थँक्यू. ब्रिलियंट ऍक्ट. एक्सलंट 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 परफॉर्मन्स. वा 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 वा. मंडळी, आपल्या सगळ्यांचा लाडका प्रेमवीर ओंकार आज भेटणार आहे एका नवीन मुलीला. चला बघूया या मुलीसोबत तरी त्याचं सूत जुळतंय का ते. Hello guys, hello, hi people, hi, hello sir, hello निर्मितीताई, I am back. ओंकारची गर्लफ्रेंड प्रेमाचा ब्रँड न्यू डे. तुम्ही म्हणत असाल परत आला. प्रेम मिळत नाहीये तरी आपलं प्रेम करत आला. प्रेमाचं उतू गेलेलं दूध आला. प्रेमाची पानगळ आला. बोला पर पतझड़ से ना डरा करो साहेब, मौसम हमेशा बदलता है. पतझड़ से ना डरा करो साहेब, मौसम हमेशा बदलता है. बारिश हर बार होती है, हर बार फूल खिलता है. कसं दिसतंय हे फूल? टवटवीत दिसतंय की नाही? महेश सर सनफ्लावर वाटतोय की नाही? I'm not looking like a sunflower, महेश सर, come on. टॅक्सी. प्रेमाची टॅक्सी राजू, प्रेमाची टॅक्सी. तुम्हाला कळलं असेलच का टवटवीत आहे. कारण की मला प्रेम सापडलं. अरे वा. प्रेम मिळालेलं आहे. प्रेमात असायला मला आवडतं कारण प्रेमात असल्यासारखी दुसरी कुठलीच भावना नाही. म्हणजे कुसुमाग्रजही म्हणालेले आहेत की प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्य काळातील त्याच्या अभ्युदयाची आशा, पॉझिटिव्हिटी. आशा म्हणजे होप. आणि ओंकार राऊतनी कधीच आशा सोडलेली नाही. ओंकार राऊतनी आशा धरून ठेवलेली आहे. ओंकार राऊत आशेवरच जगत आलेला आहे. ओंकार राऊत नसून ओंकार आशा कर आहे. कारण तो आशा करत राहतो. आणि निर्मितीताई काय योगायोग बघा, माझ्या प्रेमाच्या आशेला आशा देणारी एक आशाच आहे. आणि अमीरदा, आशा है और ये दिल प्यार का दीवाना ना हो ऐसे तो हालात नहीं. आशा माझ्या प्रेमाची परिभाषा. राजू, आय एम सॉरी, आज मी नाही खेचणार आहे तुझी. कारण मला कळलं की आपली भाषाच वेगळी आहे. म्हणजे आता मी माझ्या मनातल्या गोष्टी तुला सांगत होतो, तू तिथून अबाडा असं बोलत होती. असं नाही होत संभाषण, यु नो. आणि कोणीतरी थोरा मोठ्यांनी म्हटलेलंच आहे की सरळ जायचं असेल तर उजवीकडे पाहू नका. तर मी उजवीकडे पाहणार नाही. आता मी फक्त माझ्या आशेकडे पाहणार आहे. सरळ जाणार आहे. आशा ये, आशा ये, मी तुझी वाट पाहतोय. आशा आला. काळ्या चिमणीची राग घेऊन जब्या आला. आशा. थांबा सर, थांबा, छत्री उघडतो. सांग कशाला? त्या आल्या आशानी माशा ही जी काय धार लावली आहे ना, त्याच्यावरून मला कळलं आता मनोरंजन मुसळधार होणार आहे सर. मनोरंजन मुसळधार होणार आणि माझ्या प्रेमाला अंकुरही फुटणार आहे. का पाणी टाकलंय वाटतं आज? नुसतं पाणी नाहीये, रिमझिम पाऊस पडलाय. वा 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 सर. आज माझं एक वाक्य लक्षात ठेव, वेटर. या सर. आज मी एकटा आलेलो आहे, एकटा जाणार नाही. अच्छा. आता तू फक्त वेटर एवढं ऐकायचं, यायचं, ऑर्डर घ्यायची, निघून जायचं. ऑल द बेस्ट सर. बेस्ट ऑफ लक सर. आय डोंट नीड लक, आय हॅव लव्ह. सर ओरिजिनल करा, हे भाड्याचं बंद करा. जा ना. आशा असताना एक अशी निगेटिव्हिटी नको. आशू, आशा, 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 आशा. हाय. सॉरी, लेट झाला. अरे. पाऊस पडतो ना बाहेर, हे बघ, ट्रॅफिक लागलं. हे बघ, सुंदर मुलींनी कधी सॉरी म्हणू नये, लिहून घे. आणि तू 12 वर्षांनी लेट आली असतीस ना तरी सुद्धा मी इथेच तुझी वाट बघत थांबलो असतो. आता मी काय बोलू याच्यावर? आता तूच सांग, काय बोलू याच्यावर? काही बोल. काही. मी करते असं. मला जमतं. चांगलंय. नाही अगं, माझं म्हणणं तू बोलत राहा ना. तू काही बोलत राहा. तुझा प्रत्येक शब्द म्हणजे ना फूल आहे, फूल. तो असा प्रत्येक शब्द तू बोलत राहा. एक एक शब्द असा वेचून ना त्याचा हार करीन आणि तुझ्या गळ्यात घालीन. बसूया. हा प्लीज. म्हणजे फुलांचं वजन काही तेवढं जास्त नसतं, पण
ते सुद्धा तुझ्या नाजूक पावलांवर पडायला नको म्हणून आपण बसूया. तुझ्या पावलांना मी ह्याची फुलांची हे दिली. बसूया या. आइए मेहरबान बैठिए जाने जा शौक से लीजिए जी इश्क की इम्तहा. आशा भोसलेंचं गाणं. व आशा आशा ठीक आहे हरकत नाही. जेनझी मुलींचं काही कळतच नाही मला बाबा कळायचा. आशा तुम्हाला ना असं अळूच्या पानासारखी दिसतेस. का रे? नाही ते पावसाचे तुषार तुझ्या चेहऱ्यावर उडलेत ना. अरे यार. अगं हळू हळू अगं इजा होईल ना चेहऱ्याला. हाय हाय ही आहे नजाकत ही आहे. आपण ऑर्डर करूया ना. हा? ऑर्डर हो बाबा ऑर्डर करूया ना आपण. मेन्यू कार्ड नाही मेनू का. ठीक आहे हे फार कठीण असतं ऑर्डर करणं. हो 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 फारच कठीण असतं. ऑर्डर द्यायची नाही, मी तुला सांगतो ना काही असेल. हा आपण काय काय खाऊ शकतो बरं. बघ आपल्याकडे सँडविच आहे. अरे बापरे अरे बापरे. काय झालं. एक मिनिट काय झालं. एक मिनिट अरे मी घरून आले ना आता तर मी दूध ठेवलंय गॅसवर तर मी गॅस बंद केला की नाही केला. पण घरी कोणी नाहीये का. नाही ना. अरे यार आपण gas जाऊया का बंद- घरी? नाही अरे पोहोचेपर्यंत प्रॉब्लेम होईल ना. मला कळत नाही आपण काय करूया. फोन कर ना कोणाला तरी. कोणाला तरी फोन कर म्हणजे कोण फोन करते माझ्या समोर ना ते काका राहतात त्यांना फोन करते मी. कर. बस, त्यांचं बस. नाव काय आहे? मला नाही माहिती. हा तुला कसं माहित असेल ना. त्यांचं नाव अरे ते नाही का टकल्यासारखे आहेत ते असे इथे टक्कल आहे त्यांना माझ्या समोर राहतात. मी रोज भेटते त्यांना शेवडे काका हाक मारते. शेवडे काका नाव? शेवडे काका. बरं झालं नाव आठवलं. फोन कर. फोन करते. कोणाला फोन केला असता नाव आठवलं नसतं तर बापरे खूप भीती वाटते. हॅलो शेवडे नाही टुनुनू वाजताय अजून. पॅनिक नको. नाही फोन उचलायला पाहिजे ना त्यांनी. काय मला आठवत नाहीये. अरे मी ठेवलंय नाही. हॅलो 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 शेवडे काका. हा नाही मी आशा बोलतेय. हा तुमच्या समोर राहते नाही का मी. हा नाही काका एक काम होतं बरं. मी घराच्या बाहेर आले ना तर मी दूध ठेवलेलं तापत गॅसवर पण मला आठवत नाही हो की मी गॅस बंद केलाय की नाही केलाय. जरा बघता का. हा तुमच्याकडे एक्स्ट्रा चावी दिलेली ना मी. प्लीज जरा बघता का काका. नाही हो जीव वर खाली होतो माझं. मला कळत नाही आहे काय करू. थँक्यू काका थँक्यू सो मच. बापरे झालं. बापरे घाम आला मला. घाम सुटला बापरे. खुश म्हणजे अरे भीती वाटते ना. गॅस चालू आहे घरात काय होईल. मग हॅपी बापरे. अगं ते म्हणतात ना शेवडे काकांचं घर असावे शेजारी. तसं आहे ते. सामोरी ते माझ्या सामोरी राहतात ना. अगं नाही ते कुठे राहतात नाही. हे निंदकाचे घर असावे तसं. शेवडे काका हे आपलं वेटर वेटर हॅलो सर. लवकर या ना. Sorry, sorry. लवकर ये ना. येस मॅडम काय आणू तुमच्यासाठी. मी बोलवलंय तुला. मॅडम काय आणू तुमच्यासाठी. टोस्ट सँडविच. अच्छा टोस्ट. आणि तुला नको काही. मला हवं असतं पण तो देतच नाही कधी. म्हणजे नाही करणार तुला त्याचं ते हे आहे. ते सोड. मला काय वाटतं आपण एका प्लेटमध्ये खाल्लं ना की आपल्यातलं प्रेम वाढेल. जा रे काय पण बोलता. आता ह्याच्यावर काय बोलू सांग. काही बोल. काही नको 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 मला छत्री लागेल नको. करते मी. हा गप्पा बस. फनी आहेस तू एकदम अशी ना. लाजू आहेस तू. लाजू ना. लाजुळूचं झाडू आहेस तू. लाजुळूचं झाडू. पुरे झालं सुमेध. नाही कोण सुमेध. सुमेध कोण. कोण सुमेध. तू आत्ता मला सुमेध बोललीस. कधी. अगं आत्ता बोललीस ना सुमेध. मी ओंकार आहे. हा ओंकार आहे मी. अगं सुमेध नाही. हॅलो ओंकार. ओंकार हा ओंकार. ओंकार आहेस.
मी विसरल्यासारखं काय मला सांगतेस? विसरलीस आता नाव ओंकार. मी नाव विसरले. हा तुम्हाला सुमेध म्हणालीस ना. सॉरी, आय एम सो सॉरी. अगं, आय एम सो तसं- सॉरी. नाही, थोडा गोंधळ होतो, घाई घाई. चुकून झालंय ना. हा ऑफकोर्स, असं काय करतो थोडं. हा, नाही ग. दुधाचा गॅस वगैरे आहे ना, हा. त्याच्या ह्याच्यात काय ते? नाव विसरले. भीती वाटली ना मला. माझे पास्ट एक्सपिरियन्सेस असले आहेत ना. एकदम हे नाही होतं. नाही नाही, घाबरू नको. हा, नाही नाही. नाही, ऍक्च्युली नाव विसरायचं प्रॉब्लेमच आहे मला. नाव विसरते मी. नाही नाही, ठीक आहे. मग माझं नाव विसरू नको, ओंकार. ओंकार, हा. किती गोड नाव आहे. कसं ए, विसरेल? ऐक ना, मी तुझ्यासाठी कविता केली ती वाचून दाखवू का? काय झालं? आळस येतोय का? माझ्यासाठी. मला कळलं. माझ्यासाठी. हा. वाचू ना. विसरायला होतंय सारं तुला पाहिल्यापासून. किती गोड लिहिलंय. एवढं गोड कोणी लिहितं का? पागल कुठला. विसरायला होतंय सारं तुला पाहिल्यापासून. विसरायला होतंय सारं. हॅलो शेवडे काका, तुम्ही गेलात का हो आतमध्ये? मला सांगा ना हो जरा. नाही हो, भीती बंद बंद आहे ना गॅस. हा मग मला वाटलंच तरी शेवडे काका बंद केला असेल मी गॅस. नाही नाही, थँक्यू. बरं झालं ना चावी दिली तुमच्याकडे मी. हो ना. थँक्यू हा काका, थँक्यू सो मच. बापरे, बंद होता गॅस. होता बंद. मला वाटलंच होतं बंद होता गॅस. ठीक आहे, बंद होता. असं कसं चालू ठेवून येईन मी? हा. बंद होता गॅस. नाही, मला पण असं होतं. विसरायला होतं मला पण हो असं. ना. म्हणजे मी घरातनं बाहेर पडतो आणि अर्धा वाट्यावर आल्यावर आठवतो, अरे फ्लश हे. तुला पण होतं ना तसं? हो, म्हणजे मी तेच काय? सांगतो तो. ते मला पण होतं. घाईघाईत झालं मला. पण मला आठवतंय मी बंद केला होता गॅस. कारण गॅस बंद केल्यानंतर असं मी केलं होतं स्वतःला. गॅस बंद केला म्हणजे साईन. काय होतं, घाईघाईत आपण लाईट वगैरे चालू ठेवून येतो, लाईट वगैरे तर ना लक्षात राहत नाही, दिवसभर तसंच राहतं. म्हणून मी सायन्स तयार केली आहे. अच्छा, अच्छा. 1 2 3 हा. गॅस बंद केला, 1 2 3 लाईट बंद केली. माझं वेगळं आहे. मी दाराच्या म्हणजे मेन डोरच्या मागेच असं लावून ठेवलंय की गॅस बंद केलाय का, लाईट बंद केली आहे का, नळ बंद केलाय का, चावी घेतली आहे का. Best आहे. त्याच्यावर आपण टिक करायचं. बेस्ट आहे. अय शपथ, मला नाही सुचलं अरे हे. नाही. मी हेच करत जाईन. हे बेस्ट आहे. नाही नाही, आता तू नाही, आता आपण आपल्या घरात एकत्रच करणार ना हे. चालेल. आपल्या घरात करूया आपण. हा, आपल्या घरात चालेल. करूया. मला चालेल हे. चालेल तुला? हो. तुला सगळं चालेल? जा ना. जाणार नाही. मॅडम, काय पण मॅडम तुमची कर. ऑर्डर. मला मेन्यू कार्ड द्या, मी देते ऑर्डर. ऑर्डर देते, मेन्यू कार्ड द्या. म्हणजे वेगळी ऑर्डर द्यायची अजून मॅम? वेगळी कशाला, आधी पहिली देऊ दे, मग खाल्ल्यानंतर वेगळं काय हवं असेल तर वेगळं देणार. अशा अशा अगं नाही, तू हे मागवलंच ना टोस्ट सँडविच. मागवलंच ना हे काय टोस्ट सँडविच. कोणी तू मागवलंस ना आता. कधी? अगं आत्ता मागवलंस, तू मागवलंस. तो माझी ऑर्डर न देता गेला. मग मी इथे एक वाईट विनोद केला, काहीच असं तुला वाटलं, हसू आलं नाही, मग आपण पुढे गेलो. अरे हा, अरे मी मागवलं टोस्ट सँडविच, असं काय करतोस? अगं मी विसरल्यास काय बोलतेस, तू मागवलंस ना. अरे हो, विसरलीस. सॉरी सॉरी, मला विसरायला होतं असं मध्ये मध्ये. आय एम सो सॉरी हा सुमेध. अगं कोण सुमेध? मी ओंकार आहे ना. का? अगं ओंकार आहे ना, मी ओंकार आहे. ओंकार आहे मी ओंकार आहे. ओंकार, ओंकार राऊत. ओंकार, अरे तू ओंकार. हा, अगं मलाच का सांग, मला माहितीये मी ओंकार आहे. तू ओंकार आहे. तू विसरतेस, मी ओंकार आहे. अच्छा, मी नाव विसरले परत तुझं. अरे यार, म्हणून नाव विसरायचा प्रॉब्लेमच आहे. एक मिनिट. हा. ओंकार, हा. ओंकार, 1 2 3 ओंकार. हा, आता नाही विसरणार. ओंकार. ओंकार. आता फिक्स आहे. खा खा खा. हा. आहेस का तू? बाजूला. सर तुमचं नाव सुमेध आहे? नाही, माझं नाव ओंकार आहे. मग त्या सुमेध का करतायत? मला नाही माहिती. सर प्रकरण मला डेंजर वाटतं. थांब ना. 3 वेळा डीपी आपटल्यानंतर गावात लाईट येते. लक्षात घ्या. 7/12 नाव करण्या अगोदर कुठल्या कुळाचं नाव त्याच्यावर नाही ना ते बघा. लयला पुढे होतं म्हणतात. तू कशाला मध्ये मध्ये बोलतोस? तू जा ना, आधीच मला ऑलरेडी टेन्शन आलंय. तू जास्त टेन्शन देऊ नकोस. काळजीने बोलतो, काळजी घ्या सर. जा, तुझी काळजी घेऊन जा किचन मध्ये. खड्ड्यात जाऊ नका, बाकी काय. अरे हा, काय नाही. काय झालं? ओके आहेस ना तू? म्हणजे असं हे आहेस ना? काय?
नॉर्मल म्हणजे असं एकदम छान आहे ना. हो असं काय आहे तू नाही मला असं कळलं नाही तू विसरत होतीस ना मध्ये मध्ये ते तुझ्या दूध आणि ह्याच्यामुळे झालं असेल कदाचित पण एक एक मी ठीक आहे. काय झालं? फोन व्हायब्रेटिंग मोडवर गेलाय. अरे मी तुझा हात पकडू का? हात पकडू का तुझा प्लीज? हातच फक्त. हात थंड आहे एकदम. मनाचा फोन अनलॉकच झाला एकदम. तुझं म्हणणं एक मिनिट मी आले. काय झालं? आई शपथ काय झालं? मला वाटतं मी गाडीला चावी विसरले. मी आले. अरे हॅलो सर कार्यक्रम आटोपला. ती हे चावीला गाडी राहिली तिची. चावीला गाडी? ते कळलं ना तुला? गाडीला चावी राहिली ते आण. गाडी नाहीये बाहेर. गाडी बाहेर नाहीये. इथे पार्क केलेली मी इथे पार्क केली आणि अशी आले. गाडी नाहीये बाहेर. गाडी का गाडी नाही? गेली ना माझी. थांब वरून कोण देणार आहे? थांब सापडलाय मला. काय रे गाडी का नाहीये? का नाहीये गाडी? नीट गाडी नीट का सांग. नाहीये? अहो सर त्या रिक्षाने आले आहेत. तुम्ही रिक्षाने आलायत? मी हा अहो रिक्षाने आलात ते तुम्ही QR कोड वाला पेमेंट नाही करत भांडवतात. नको ते हिंदी बोलवतात त्याच्याबरोबर. अय्या हो मी पेमेंट केल्यानंतर हे केलं. हो मी रिक्षाने आले नाही का विसरले. मला वाटलं गाडी गेली. बरं झालं. गाडी बिल्डिंगच्या खाली पार्क आहे. तुम्ही बसलात का? इथे बसा मी इथे बसते. नाही नाही अहो नाही सर, कसं आहे? बोलवते ना. आशा सॉरी तुम्ही नमस्कार. मॅडम इकडे या. आशा अगं आपण तिकडे बसलोय. हा अरे डेटवर आलोय ना आपण. आशा ओंकार ओंकार मॅडम तिकडे. अरे ओंकार तू ओंकार काय वाटतंय? सॉरी ओंकार आहेस तू. हा मग बस आपण भेटलो नाही का आता? आपण बसलो इथे. सर 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 मग हे कुठे बसणार आहेत? ते का बसती? मी वेटर आहे इथला. अच्छा मग ऑर्डर घ्या. मेन्यू कार्ड द्या मला. अगं हे काय आहे तुझे? हे आहे की हे बघा हे डमी नाही आहे खाऊ शकता. सँडविच तू मागवलंस? अगं मगाशी नाही का मागवलंस? कधी? अगं मगाशी मग तेच होतं यार. मगाशी मागवलं ना. मी मागव- हा मग त्यांनी मला दिलं नाही. मग तू विचारलंस मला. मग मी वाईट विनोद केला. तू हसली नाहीस. मग तुला असं झालं. अरे हो अरे मी मागवलं ना टोस्ट सँडविच. असं काय करतोस? मी मला मागवलं. मी आवरा स्वतःला. हा डोक्यावर पडलेला गजनी कुठून घेऊन आलाय तुम्ही? काम नाही मग खूप टेन्शन आलंय. खूप टेन्शन आलं. चांगलं अरे माझ्याच बरोबर होतं असं. कविता ऐकत होतास? ओंकार तुझ्या लक्षात आहे? तुला बघून विसरायला होतं मला. हा नाही विसरायला होतंय सारं. तुला पाहिलं पण ठीक आहे. काय मतितार्थ सेमच आहे. तुला आठवतंय म्हणजे हो मी कविता ऐकत होतो. एवढं काय वेगळं न आठवण्यासारखं? हा नाही मला असं मला उगाच हुफ ए आठव काय झालं? काय नाही मी कविता विसरायला होतंय सारं तुला पाहिल्यापासून. किती गोड केलाय एवढं गोड कोणी ऐक पुढे पण साई. विसरायला होतंय सारं तुला पाहिल्यापासून. चंद्रही लाचतोय खिडकीत तुला पाहिल्यापासून. आसमंत आज मी आले. मला जावं लागेल. कुठे जाते? मला जावं लागेल. रिक्षाने आलीस तू. गाडी नाहीये. नाही मला जावं लागेल. काय झालं? जॅकी कोण जॅकी? जॅकी कोण जॅकी? जॅकी माझा कुत्रा. त्याचं काय? मी त्याला रस्त्यावर सोडून आले. अरे म्हणजे अरे मी त्याला मॉर्निंग वॉकला नेलं आणि मला आठवत नाहीये मी त्याला घरी नेलं की नाही. तू तुझ्या कुत्र्याला घरी घेऊन गेलीस की नाही हे आठवत नाहीये? अरे मला नाही आठवत मी काय केलं नंतर त्याच्या बरोबर. ठीक आहे. टेन्शन मध्ये असेल. अरे नाही माझा जॅकी अगं- माझा जॅकी टेन्शन मध्ये असेल. ऐक कुत्रे आहेत ना खूप हुशार असतात. तुझ्या दाराबाहेर येऊन बसला असेल तो. डोंट वरी. नाही अरे तो खूप आजारी होता. अरे ठीक आहे. म्हणजे त्याला ना संधिवाताचा त्रास आहे ना तर मी त्याला पायऱ्यांनी पण नाही उतरत. लिफ्टने घेऊन जाते. त्याला दम्याचा पण त्रास आहे. त्याला अस्थमा आहे आणि त्याला ब्लड प्रेशर पण आहे. त्याला शुगर पण झाली. अरे तू तुझ्या कुत्र्याबद्दल सांगतेस का आजोबांबद्दल? कुत्र्याबद्दल असं काय करतोय?
सर नाही मग ह्याला फोन माझा जॅकी, अरे मी काय करू? ऐक शेवडे काका मला भीती वाटते त्याच्याबरोबर काही झालं नसेल अगं तर शेवडे रस्त्यावर. काकांना फोन कर ना. शेवडे काकांना कसं फोन करू? मगाशी- काय पण काय आयडिया देतोयस मला तू? शेवडे काका येतात का सकाळी मॉर्निंग वॉकला माझ्याबरोबर? मला कळत सॉरी नाही. सॉरी काय सॉरी करू? हो हो मला कोणाला भीती वाटते. वेगळ्याला फोन कर. कोणाला फोन करू? मग मी आता- सकाळी निघते तेव्हा वॉचमन असतो. वॉचमन 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 असतो. हा, हा. वॉचमन अगं जातेस कुठे फोन कर ना. फोन कर. बरं झालं सांगितलं, नाही तर कोणाला फोन केला असता. वॉचमनला कर. वॉचमन ऐका माझा 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 मी वॉचमन नाहीये ओंकार. ओंकार ओंकार फोन 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 करायचं वॉचमनला. नाव काय? मला नाही माहिती. आपल्या वॉचमनचं नाव काय? अजून तो आपला वॉचमन नाही झाला. आपल्या वॉचमनचं नाव सांग. तुला आपल्या वॉचमनचं नाव नाही माहिती? मी एकदा पण नाही आलोय तुझ्या. एवढंच करत बस. सगळं मी लक्षात ठेवायचं. वॉचमनचं नाव सुद्धा लक्षात ठेवता येत नाही यार. तुला कसं करू मी? आशा मला मला माझ्या माझ्या वॉचमन जॅकीला काही झालं ना तर याद राख तू. अरे मी काय मला माहित आता पण वॉचमनचं नाव नाही. मी जॅकीला लक्षात- बघितलं मला तर अजूनही वाटत नाही तो जॅकी कुत्रा नाव आहे. सांगशील का? खरंच आई शपथ नाही माहिती मला. सापडलं. सापडलं काय काय नाव काय सेव्ह केलंयस? वॉचमन. बरं झालं ना वॉचमनचं नाव वॉचमन कर त्या वॉचमनचं नाव जे वॉचमन म्हणून सेव्ह केलंयस त्यांना वॉचमनला फोन कर आणि तुझा जॅकी नावाचा कुत्रा कुठे आहे हेलो ते बघ जरा. हेलो हेलो हाँ वॉचमन. हाँ मैं बोल रही हूँ. हाँ नहीं 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 मैं आशा आशा वो 402 में रहती हूँ ना. हाँ मैं बोल रही हूँ. अरे मैं सुबह वो अरे अच्छा गांव से आए आप? कब आए? अच्छा हाँ, आप आए? हाँ, मडगांव गए थे ना. गुड़गांव गए थे. कब? हाँ अच्छा अच्छा. नहीं नहीं बाकी ठीक है. वो दीपक को पूछा है बोलना. क्या कौन? आपका लड़का? अच्छा वो सुजय है क्या? सॉरी सॉरी. नहीं नहीं ठीक है ना. इतना क्या है उसमें, होता है. नाम का ना गोंदड़च है मेरा. हाँ बाकी बढ़िया. हाँ अरे मेरा क्या, नहीं नहीं चल रहा है एकदम से अच्छा चल रहा है. वही रेगुलर. हाँ मैं जाती हूँ सुबह उठ के. बाकी आपका बढ़िया है ना? हाँ कुछ लगेगा तो बोलना. हाँ चलो रखती हूँ. ध्यान रखना. चांगला माणूस. अरे जॅकीचं काय झालं? कोण जॅकी? अरे जॅकी तुझा कुत्रा, तो संधिवात झालेला ब्लड प्रेशर असलेला कुत्रा तो कुठे आहे? अरे हो. त्याचा विचारायला फोन केलेलास ना तू? अरे हो. हा, ते विचारलंच नाहीस तू. नाही नाही मला कळलंय आता. मी ना थोडं थोडं विसरायला लागले. तू थोडं थोडं लक्षात ठेवते, जास्त जास्त विसरायला लागलीस तू. सो सॉरी. खूप विसरतेस तू. तसं नाहीये हे बघ. काय? फेडरिक नीत्शे काय बोलून गेले? कोण? फेडरिक नीत्शे. काय? Blessed are the forgetful, for they get the better even of their blunders. कळलं का सुमेध? अरे कोण सुमेध? कोण सुमेध? कोण सुमेध? अगं तू मला सुमेध सुमेध करतेस. मी ओंकार ओंकार ओंकार. तू ओंकार आहे ना? ओंकार आहेस तू. मलाच नको सांगू मी ओंकार आहे. फ्रेडरिक निश्चय तुला बरोबर लक्षात राहते. आशा अरे आशा आशा ओ ओ तू इकडे काय करतेस? आजोबा जरा माझू आजोबा. आशा 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 ए ए ए काय तुम्ही टच करताय तिला? एक मिनिट. कोण काय आशा आशा कोण आहात तुम्ही? सुमेध. मी सुमेध नाहीये, मी ओंकार आहे. नाही नाही तुम्ही नाही, मी सुमेध हिचा नवरा. तुम्ही नवरा? हो खरं? हो. अरे नवरा आहे मी. नवरा. असं कसं? असं कसं काय? आम्हाला मुलगा पण आहे. मुलगा आहे? श्लेष श्लेष ए श्लेष. लेश नाव आहे मुलाचं? हो श्लेष. नाही पण आम्ही त्याला लाडाने जॅकी म्हणतो. अरे तुम्ही एक मिनिट. ए आशा आशा हे काय बोलताय? आशा आशा आशा. मला नाही माहिती कोण आहात तुम्ही. कोण आहात तुम्ही? एक मिनिट, मी नाही ओळखत आहे तुम्हाला. तुम्ही अरे, कुठं काहीतरी बोलू नका. होल्ड ऑन. आशा एक आशा मिनिट. सॉरी सॉरी सॉरी. आशा मी सुमेध. सुमेध सुमेध सुमेध. सुमेध. सुमेध इथे काय करतोयस तू? अगं तू इकडे काय करतेस? ए तुम्ही दोघे इकडे काय करताय रे? अगं अगं श्लेष श्लेष. त्याला आणायला जाणार होतास ना, असं काय आहेस तू? अरे मी आणलं त्याला घरी आलो. मीच करायचा. अरे मी घरी आलो बघतो तू नाहीयेस. मग शेवडे काकांनी सांगितलं तू इकडे आहेस. बरं झालं सापडलीस. चल चल घरी चल. हा कोण आहे? नंबर.
प्लंबर हा प्लंबर आहे नाही त्याला विचारा प्लंबर आहे नाही ते पण आता होतील असं वाटतंय. मी तुला 2-3 दिवसापासून सांगते की नाही, टाकी गळते प्लंबरला बोलो. आशा- आपको आना नहीं होता क्या? अशा ओंकार का बस? विसरायला होतंय सार. विसरलाच आहेस. आशा- दोनदा फोन करून पण विसरतो हा माणूस घरी यायचा. Advance घेतलायस तू. अशा मी हे गप्प बाय, अशा नावाने हाक मारतात ही माणसं असली का? दादा 500 रुपये जास्त घ्या पण लवकर या. दादा नाही दादा प्रॉब्लेम करून ठेव. ए आशा थांब बोल बा, मुलाला आणायचंय. हो गेली सर ती. दादरचा कमल हसन झाला तुमचा. साधमा करवतात तुम्ही. लग्न झालेली मुलगी आहे, सोडा तिला. काय करताय तुम्ही? मला नव्हतं माहिती माझ्या बरोबरच होतो असं. राजू ओंकार अब्बा डब्बा जब्बा. इकडे पण काय होत नाही. चला तुम्ही चला. वा वा वा, आशानी घोर निराशा केली. पण कहर परफॉर्मन्स ॲज युजल. सुपर सादरीकरण. येस महेश सर. Mind-boggling performance. Mind-boggling. Shivali, you've done such a fantastic job. You're Yes. you're really, truly my Liza Minnelli. Oh, you remember it. Liza Minnelli. Thank you, sir. The expression change, suddenly memory गेली, suddenly परत आली. कमाल केलीस तू, कमाल. Thank you, sir. And Omkar, you're as usual, the sad old man. sad, love frustrated guy. So sorry for you. But तुमचा हा जो ऍक्ट आहे ना ऑलवेज असा ब्रिलियंट होता. आणि ऑफकोर्स रमेश द एक्सलंट वेटर ऑफ अन एक्सलंट रेस्टॉरंट. श्यामची पण एंट्री एक्सलंट होती आणि इट वॉज अ फंटॅस्टिक ट्विस्ट. हा जो एंडचा ट्विस्ट होता ना तो कमाल होता. एक्सलंट. कीप इट अप गाइज. वंडरफुल. निर्मिती ताई. खूप धमाल, खूप मस्त. शिवा, आय लव्ह यू. आणि ओंकार, मला वाईट वाटतंय रे तुझं. तू काळजी करू नकोस. मी तुझ्यासाठी मुलगी शोधेन. आहे खरं तर माझ्या बघण्यात आहे एक मुलगी. हो अगो बाई, अगो बाई, अगो आहे, बाई. खरंच आहे. अगो बाई. आज आणि याच्यासाठी योग्य पण आहे ती मुलगी. अरे बापरे. हा भीती वाटते. नाही लग्न नाही झालेलं? तो जो नाही. नाही झालंय त्याचं लग्न. अरे बापरे. मी तुझं लग्न लावून देईन. $1 million एक्सप्रेशन. त्या मुलीचं नाव पण मी तुला सांगते. हा. त्या मुलीचं नाव आहे, विसरले का? ओंकार. मुलीचं नाव विसरले. बघूया, कधी आठवेल तेव्हा सांगेन मी. कोई बात नाही. मस्त धमाल. धमाल. वा निर्मिती ताई, मस्त ट्विस्ट. थँक्यू टीम. ऑल द बेस्ट.